मुंबईतलं पहिलं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाण्याचं 1893चं आणि हे मुंबईतलं पहिलं. तांबेंनी स्वतः हस्ताक्षरात केलेल्या 90 कवितांची वही माझ्याकडे आणि त्यांच्या वारसदारांनी ती मुंबई मराठीमध्येच राहील म्हणून ती दिली. पण रशिया अमेरिकेतनं सुद्धा मला फोन येतात की मॅडम अमकं हे पाठवायचे, तर मी त्यांना सांगते त्यांच्याकडनं पैसे मला ते जीपे करतात, त्यांना रिसिप्ट पाठवून देते. 1960 मध्ये तर इथे प्रचंड गर्दी असायची. गुरुनाथ धुरी, नारायण सुर्वे, मन्या ओक सगळेजण खाली उभं राहायला लोकांना जागा नसायची. मुंबई आणि महाराष्ट्रावर अनेक कवी लेखकांच्या लिखाणाची आणि त्यांच्या विचारांची छाप आहे. अनेक साहित्यिकांच्या लेखनानं समृद्ध झालेले हे साहित्यिक विश्व जतन करून ते पुढल्या पिढीपर्यंत नेण्याचं काम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयानं वर्षोनवर्ष लीलया पार पाडलंय. मुंबईतल्या अनेक पिढ्यांची वाचन संस्कृती याच ग्रंथालयानं घडवली आहे. याच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयानं एका शतकापेक्षा अधिक काळ मुंबईची वाचन संस्कृती बदलताना पाहिली आहे. 6,59,584हून अधिक दुर्मिळ आणि नव्या पुस्तकांचं जतन करणारं 127 वर्ष जुनं हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आजही अविरत सेवा देत आहे. माझं नाव उमाशंकर नाबर. मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची 16 ते 21 मी बोरिवली शाखेची अध्यक्ष होते आणि 21 ते 26 मी आता इथे आहे आणि संदर्भ विभागाची कार्यवाह आहे आणि मुंबई मराठीची कार्यवाह आहे आणि हा संदर्भ विभागाचा सगळा कार्यभार मी इथे सांभाळते. ह्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना 11 ध्येयवेड्या तरुणांनी 1 ऑगस्ट 1898ला गिरगावामध्ये केली आणि त्या वास्तूसाठी सयाजीराव गायकवाडांनी पैसे दिले आणि मग ती वास्तू उभी राहिली आणि नंतर 4-5 वर्षांनी तीच वास्तूचं उद्घाटन सयाजीराव गायकवाड यांच्याच हस्ते झालं आणि त्याच वेळेला त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केलं होतं. आणि ही जी सध्या आपण जिथे आत्ता उभे आहोत, ही दादरची जी जागा आहे, त्यावेळेचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स.का. पाटील यांनी ही जागा ही दिली आपल्याला. आणि ह्या जागेचा म्हणजे इमारतीचा वास्तुशिला काय म्हणतो कोनशिला समारंभ त्यावेळेचे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याची कोनशिला बसवली आणि संदर्भ विभाग त्याच्यानंतर 4-1 वर्षांनी 64मध्ये मला वाटतं ही जागा घेतली. 72मध्ये संदर्भ विभाग या इथे स्थापन झाला आणि संदर्भ विभाग हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा बॅकबोन म्हणून ओळखला जातो. दिस इज द बॅकबोन. इव्हन इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला जर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय म्हटलं तर संदर्भ विभाग पहिलं ते म्हणणार. आणि ह्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 9 शाखा आहेत आमच्या म्हणजे संग्रहालयाच्या. 6 स्वायत्त विभाग आहेत आणि 19 शाखा ज्या आहेत BMCच्या त्या आम्ही चालवतो. आणि ह्या शाखा साधारणपणे मुलुंड आणि इकडे दहिसरपर्यंत या शाखांचा सगळा विस्तार आहे. आणि जवळजवळ 8,000च्या वर सभासद आहेत सगळे शाखा मिळून आणि जवळजवळ 9 लाखाच्या वर पुस्तकं आहेत. दुर्मिळ पुस्तकं आहेत 1797 पासूनची साधारण 2-1 लाखाची पुस्तकं इथे तुम्हाला मिळतील. सगळे अंक नवा काळ मराठा स्टार्टिंगपासनं सगळ्याचे बाइंडिंग केलेले अंक इथे आहेत. 12,000च्या वर ते बांधीव खंड आहेत. सगळी नियतकालिकं, सगळे दिवाळी अंक हे सगळे तुम्हाला स्टार्टिंगपासून इथे मिळतील. आलोचना सगळे कुठलेही आहेत. हो, 127 वर्ष झाली लायब्ररीला आता. 1898ला स्थापन झालेली आहे. हे मुंबईतलं पहिलं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाण्याचं 1893चं आणि हे मुंबईतलं पहिलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. इव्हन रशिया अमेरिकेतनं सुद्धा मला फोन येतात की मॅडम अमकं हे पाठवायचे, तर मी त्यांना सांगते त्यांच्याकडनं पैसे मला ते जीपे करतात, त्यांना रिसिप्ट पाठवून देते. कारण तिथनं त्यांना ते निराळं पडतं. पण म्हणजे असेही रेफरन्स त्या लोकांना लागतात तिकडच्या लोकांना. ते कोणी जरी मागितलं तरी कोणीही इथनं निराश होऊन जात नाही. हे याचं वैशिष्ट्य आहे संदर्भ विभागाचं. आणि 1960मध्ये तर इथे प्रचंड गर्दी असायची. गुरुनाथ धुरी, नारायण सुर्वे, मन्या ओक सगळेजण खाली उभं राहायला लोकांना जागा नसायची. आणि आता तुम्ही जे म्हणताय की कालानुरूप आता कसं झालं आहे, तुमच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत सगळे, म्हणजे पटकन त्याच्यावर इन्फॉर्मेशन मिळते. त्यावेळेला अशी सोय नव्हती, हातातच पुस्तक घेऊन वाचायला लागलं. त्यामुळे तेव्हा राबता जास्ती होता.
पण आता सुद्धा कॉलेजची मुलं ज्यांना रेफरन्स पाहिजे मराठीमध्ये ज्यांना हे करायचं ते सगळे, आणि ते मराठीचीच पुस्तकं आहेत फक्त. इथे हस्तलिखित आहेत. भारत तांबेंनी स्वतः हस्ताक्षरात लिहिलेल्या 90 कवितांची वही माझ्याकडे आहे आणि त्यांच्या वारसदारांनी ती मुंबई मराठीमध्येच राहील म्हणून ती दिली. श्रीला पेंडसेंच्या घरी मी स्वतः जाऊन त्यांचं हस्तलिखित घेऊन आलेली आहे. असं हे सगळं हा साठा इथे ठेवलेला आहे आम्ही. मध्ये आता काळसेकर गेले, त्यांचा सगळा साठा मुंबई मराठी संशोधन मंडळामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे हा आम्ही जतन करतो, कारण याला काहीतरी मूल्य आहे त्या हस्ताक्षरातलं. अतिशय सुंदर अक्षर आहे भारत तांबेंचं. मुंबईतली वाचन पिढी जोपासणारं हे ग्रंथसंग्रहालय बदलत्या काळानुसार डिजिटल युगात देखील प्रवेश करतंय. त्यासाठी राज्य शासनाचं अनुदान देखील मिळालं. याच संग्रहालयाच्या 19 शाखांना मुंबई महापालिकेचं अनुदान देखील मिळालंय. मात्र सध्या या ग्रंथसंग्रहालयाची स्थिती पाहता त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जर का महापालिकेनं काही प्रमाणात वाढीव मानधन दिलं तर ते उपयुक्तच ठरेल. जास्त जर अनुदान वाढवलं तर आपण जास्त चांगल्या सेवा देऊ शकतो. आता तू आता पाहिले ह्याची हे कशी झाली आहे बिल्डिंगची अवस्था, सारखं आम्हाला रिपेअरिंगच करायला लागते. अजून आमचं रिडेव्हलपमेंटचं काही होत नाही आहे, कारण तेवढा इतका मोठा प्रकल्प आहे ना. 1.5 एकरची जागा आहे. खाली आमचे टेनंट्स आहेत जुने सगळे. कालनिर्णय वगैरे खाली आहे, साहित्य अकादमी खाली आहे. मग हे आमचे टेनंट आहेत सगळे. मग इतकं ते झटकन होणार नाही. त्यामुळे टेम्पररी जे आता समजा हे काही पडलं होतं तेवढी फक्त कामं आम्ही डेव्हलपमेंटची करून घेतो. वरची जी संशोधन मंडळ तिथे जी हस्तलिखित आहेत, पोथ्या आहेत, हे सगळं तुम्ही आता हे बघताय. ह्याची सगळी पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं बघताय. आता आम्ही 1900 पर्यंतची सगळी पुस्तकं सगळ्याचं पेज वाईज हे करून आम्ही जास्ती स्टाफ त्याच्यासाठी घेतला आहे. जवळजवळ 1 crore पेजेस आता तयार आहेत आमची. ॲक्च्युअल काउंटिंग पुस्तकाला हात लावला तर असं पान फाटेल असं. तर हा अंकीकरणाचा प्रकल्प, तिथे पण तू हा मेन डिजिटायझेशन हा शब्द टाक. नुसतं अंकीकरण नाही आहे, त्याच्यात संवर्धन आहे, त्याचं जतन आहे, सगळं होणार आहे. साधारण 1 वर्षाचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी आम्ही टेंडर वगैरे बोलवून सगळा उपक्रम जो म्हणजे रेग्युलर सगळं नियमामध्ये बसून सगळं केलेलं आहे. हो, ह्याच्यासाठी आम्हाला 5 कोटी हे मिळालेले आहेत. आत्ता 3 कोटी मिळाले आहेत. हे आता त्याचा हा खर्च आम्ही सगळा दाखवल्यानंतर पुढचे 2 कोटी सँक्शन होतील. हा मोठा प्रोजेक्ट आहे, 1 वर्ष चालणार आहे. त्याचा सगळा खर्च आम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे त्याच्यासाठी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच मराठी साहित्य वर्तुळात पुस्तक आणि वाचक यांना जोडणारा ग्रंथालयाचा हा दुवा कुठेतरी नवसंजीवनीच्या प्रतीक्षेत आहे. ती लवकर मिळावी हीच या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माफक अपेक्षा.